किंमत काय आहे? हे पहा आमच्याकडे एका फुटापासून 9 इंचपासून मूर्ती आहे. त्या 9 इंचवाली आपल्या 6 इंचवाली 100 रुपयाला आहे. तर मोठी अनेक प्रकारच्या मूर्त्या आहेत आपल्याकडे उपलब्ध. आणि त्या परत वर्किंग म्हणजे आम्ही डेकोरेशन आम्ही स्वतः करतात. आणि हे मूर्ती कुठून आणता आपण? आम्ही रावे, बरणपूर, धुळं असं गावाहून आणतात. आणि हे जे मोठ्या मूर्ती जे आहेत, मोठी मूर्ती किती त्याची किंमत वगैरे? पहा सांगताना मी जी खरेदी असते त्याच्यापेक्षा डबलचं आणावं लागतं आम्हाला. नंतर मग ते हा कमी असं होऊ शकतं. बरोबर. आणि वर्किंग तर आपण घरीच करता? स्वतः. अच्छा. कुठल्या रूपामध्ये आहेत? हे पहा भोलेनाथचे आहे, विष्णू भगवानचे आहे, मोरवाले, भरपूर अनेक प्रकारे आमच्याकडे आहेत. गणेश भक्त जे आहेत ते जास्त मागणी कुठल्या रूपाला करतायत? भोलेनाथच्या याला, या प्रकारात. आमच्याकडे सर्व रूपात आहे. महाराजा पोस, रामलल्ला, लालबागचा राजा, अष्टविनायक, सर्व जे म्हणजे जेवढे गणेशांचे रूप आहे तेवढे आमच्याकडे आहेत. आणि जे मूर्त्या ते आपण कुठून आणत असतात? आम्ही भुसावळ वेगवेगळ्या ठिकाणून मूर्ती आणतो आम्ही. अच्छा. गणेश भक्तांची जास्त कुठल्या रूपाला मागणी आहे? ते तर हेच आपलं लालबागचा राजा. हो. मूर्ती आणल्यानंतर हे जे आपण वर्क आहे ते आम्ही घरीच करतो. वर्किंग वगैरे जे फेटा वगैरे काही लावायचं राहिलं ते आम्ही घरी करतो. असा माल बुक करतो आम्ही सिंपल. हो. मग घरी आणल्यानंतर मग किती दिवसापासून आपण या कामाला? आमचं दुकान 1 महिन्यापासून चालू होऊन जातं. 1 महिन्यापासून चालू होऊन जातं. काही मूर्त्या बुक झाल्या असतील आपल्याला? हो झाले. आमच्या अर्ध्याच्या वरती मूर्त्या बुक झाल्या आहे. आमच्याकडे सर्व मंडळ वगैरे सर्व घेऊन जातात. आमच्याकडे तर 300 तर आमच्याकडे 50,000 पर्यंत बुकिंग असते. हो. अच्छा. वेगवेगळ्या रूपात आणि वेगवेगळ्या कलरमध्ये मूर्त्या यावेळेस आगमन झालेल्या आहे. हो वेगवेगळे बाळरूप, लालबाग, असं छोटं चंद्रावर, जसं लहान मुलांचं जसं असतं तसंच मोठ्या माणसापर्यंत जसं रूप असतं तसंच आमच्याकडे गणपतीचे रूप आहेत. हो. ओके. यावर्षी गणेश भक्तांचे घेण्यासाठी कसा कल दिसतोय? खूप उत्सवात आहेत. लहान मुलांपासून तर मोठ्या माणसांपर्यंत खूप उत्सवात आहे. तर आम्हाला मूर्ती हवी असं. आणि आमचं दुकान चोपड्यात प्रसिद्ध आहे, पाटील आर्ट्स. हां. दादा आता गणेश उत्सव काही दिवसावर आले आहेत आणि आपण गणेशाच्या मूर्ती विविध रूपात आणलेले आहे. तर आपल्याकडे विक्रीसाठी कुठल्या रूपात गणरायाची मूर्ती आहे? लालबाग आहे, बालगणेश आहे, दगडूशेठ आहे, त्याच्यानंतर आपला रामची मूर्ती आहे, त्याच्यानंतर बालगणेशमध्ये आहे आपल्या जवळपास 6 व्हरायटीच्या मूर्त्या आणि सिंहासनवाली आहे. असे जवळपास आपल्याकडे 175 व्हरायटी आहे. आपल्याकडे 9 इंचापासून तर 6 फूटपर्यंत मूर्ती आता अवेलेबल आहे आपल्याकडे. त्याची प्राईज आपल्याकडे 300 पासून स्टार्ट आहे. तर जवळपास आपल्याकडे 21,000पर्यंत मूर्ती असते. हे संपूर्ण मूर्ती कुठून आणताय आपण? भुसावळ जळगाव. एकदम आकर्षक आणि फेटा बांधलेले असे विविध सजावट आपण करतो इथं करतात. दुकानाचा ॲड्रेस आहे पाटील आर्ट्स, देशपांडे गल्ली, मेन रोड, चोपडा, जिल्हा जळगाव. तर आता काही मूर्त्या जे आहेत ते बुक झाले असतील? हो. बुक झाले. तर अर्ध्याच्या वरती माझी मूर्त्या बुक झाले. अजून काही जे गणेश भक्त आहे ते येत असतील? हो चालू आहे, बुकिंग चालू आहे. बुकिंगला येत आहेत गणेश भक्त चालू आहे. त्यांचे रोजचे 10-15 मूर्ती बुकिंग आहे. अच्छा. यावर्षी काही मूर्त्यांच्या किमतीत वाढ झालेली आहे? वाढ झाली. POP बंद असल्यामुळे टाईमवर POP चालू केली. त्याच्यामुळे लहान मूर्ती कमी बनवल्या व्यापाऱ्यांनी. मोठ्या मूर्त्यामध्ये जास्त लक्ष दिलं. त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं की चोपडा मार्केटला लहान मूर्ती शॉर्टेज आहे. लहान मूर्त्यांचे शॉर्टेज आहे.